चलो चलो भाई, हमको गाँव जाना है, चलो फटाफट। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना, होप सो सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये. सो आज फायनली तो दिवस उजाडला आहे आणि मी चाललो आहे गावाला, खेडला, रत्नागिरीत. सो आपल्याला आता फुल मजा धमाल, पाऊस पण खूप पडतो आहे तिकडे. सो फुल मजा करायला भेटणार आहे आपल्याला. मम्मीचा आत्ताच जस्ट फोन येऊन गेला की पाऊस पडतो आहे. म्हटलं चला आपण निघूया आता. सो मी तामिनी मार्गे जाणार आहे, भोर मार्गे नाही जाणार कारण की पाऊस जास्त आहे मध्ये. सो म्हटलं उगाच मध्ये प्रॉब्लेम नको, टू व्हीलर घेऊन निघतो आहे मी. आणि आपण मागवलेला जो हेल्मेटचा स्टँड होता त्याच्यावरती मी मोटो ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया जमतं आहे का आपल्याला, ट्राय करून. आणि तामिनी मार्गे तर सिनेमॅटिक शॉट मिळतीलच. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जे कोणी चॅनलला नवीन बघतायत त्यांनी पहिल्यांदा आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मस्त व्ह्यू बघायला मिळणार आहे आपल्याला. सो चलो लेट्स गो. इकडे आमचा राजाने बाईक काढले बाहेर. अजून पेट्रोल वगैरे टाकायचे आपल्याला. पेट्रोल पंपात जाऊन पेट्रोल टाकू आणि मग निघू. बस बघ एकदा इकडनं मागणं. नाही खाली जातो, वरती कर. बघ परफेक्ट परफेक्ट. बरोबर आहे ना. बॅग बिग बघ माझे बरोबर बसलाय ना. सो गाईज फायनली आपली मोटो ब्लॉगिंग चालू झाली आहे. तुम्हाला व्ह्यू कसा दिसतोय तुम्हाला सांगा कॉमेंट करून नक्की. हेल्मेट हलतोय जास्त आणि तो मोबाईल जड असल्यामुळे आहे ना एकदम फुल पुढच्या साईडला झोकला जातोय. आता आपण टाकून घेणार आहे पहिल्यांदा पेट्रोल. गाडीत पेट्रोल टाकलं की मग टेन्शन नाही. टाकी एकदम फुल करून घेऊ आपण. फुल कर. किती किती झाले? फुल म्हटलं फुल. हा पेट्रोल नाही टाकलं मग 200 म्हणजे काही सेट केलं, टाकलं नाही. फुल कर. फुल म्हणजे हा कितीचं टाकला आधी? 200 घेतले. म्हणले काय ऑनलाईन फुल केला फुल. किती झाले? झाले.
सो गाईज फायनली आपण आता पेट्रोल भरून निघतोय. आता आपण जाणार आहे भूमकर चौकातून तामिनी घाट मार्गे, म्हणजेच माणगाव मार्गे. आपण डायरेक्ट तामिनी घाटातून निघणार माणगावला. सो आत्ता चिंचवड चौकात आहे आपण. फक्त पुढे ट्रॅफिक नाही लागली पाहिजे. इकडे ऊन आहे भरपूर, पण मेन पुण्यात पाऊस पडतोय, पाणी भरले कोथरूड शिवाजीनगर साईडला. पण इकडे पिंपरी चिंचवडला फुल ऊन आहे, काही कळत नाही आहे. पण तामिनी घाटात गर्दी नसायला पाहिजे, पण आज वीकडे आहे त्याच्यामुळे काही गर्दी नसेल असं वाटतंय मला. पण बघूया आपण, आपल्याला रस्त्यानं कळेलच. आपल्या आयफोनची चार्जिंग टिकली पाहिजे फक्त जाईपर्यंत, नाहीतर मग मध्येच ब्लॉग एंड होईल. बघा आमच्या पुण्यात लोक सिग्नल पाळतात, पण उगाचच लोकांनी व्हायरल करून ठेवले पुण्यात लोक सिग्नल पाळत नाहीत. बघा सगळीकडे तुम्हाला दिसते. मोबाईल खूपच जड आहे त्याच्यामुळं माझी मान एकदम अशी खाली झाली आहे, वन साइडेड. कारण की एकदम पुढे अनवटीकडे मोबाईल असल्यामुळे हेल्मेट एकदम खाली येतोय, तो फिट बसत नाही आहे डोक्यात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. आता कितपर्यंत मी ह्याचा लोड झेलू शकतो माहीत नाही. मान दुखायला लागली आत्ताच, पण ठीक आहे. ब्लॉगिंगचा खेळ आहे तर आता तेवढं सहन केलंच पाहिजे. पण मित्रांनो, तुम्हाला कसा वाटतं तो कमेंट करून नक्की सांगा. मोटो ब्लॉगिंगचा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि फर्स्ट राईड आहे ही. 0.5च्या अँगलमध्ये तुम्हाला एकदम क्लिअर कट व्हिडिओ दिसतोय का ते पण सांगा. अँगल कसा येतोय तो पण सांगा. काहीच मजा येते मोटो ब्लॉगिंग करायला. म्हणजे माईक असलं की काही टेन्शन नाही, बोलायला पण एकदम बिंदास्त बोलू शकतो. बी फ्रँकली आवाज पण तुम्हाला क्लिअर येत असेल असं मला वाटतंय. मी अजून चेक नाही केला आहे. बाकीकडे सगळीकडे पाऊस पडतो आणि इकडे ऊन आहे राव, म्हणून मी गावाला पडतोय. आता गावाला जरा मजा करूया. आमचा भात तर लावून झालेला आहे सगळा, पण आता बघूया गावात अजून कोणाचं लावणी बाकी असेल तर मी तुम्हाला दाखवतो भात लावणी पारंपरिक पद्धतीनं. पण आता सध्या पारंपरिक पद्धतीनं भात लावणी राहिलेली नाही जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे, कारण की आता सगळीकडे मशीन झाले आहेत. ते मशीननेच नांगरणी होते. पहिले आता बैलांचे नांगर होते, रेड्याचे नांगर होते, आता ते कुठेतरी क्वचितच बघायला मिळतात. सो बघूया, आपल्याला बघायला मिळाले तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आधुनिक शेती नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. भात कसा लावला जातो, तो भाताचं रोप आहे ते कसं काढलं जातं, त्याला आवण म्हणतात आमच्याकडे कोकणात. चलो चलो भाई, हमको गाँव जाना है, चलो फटाफट. गाडी चालवताना अशी येड्यासारखी गाणी म्हणायची सवय कोणाला आहे, आणि अशी समोरच्या दुसऱ्या गाडीला असं काहीतरी बोलून जायची सवय आपापले पुटपुटत सगळ्यांनाच असते मोस्टली. मी तर लय पुटपुटत जातो. सो गाईज फायनली आता आपला तामिनी घाट चालू होतोय इथून. सो पाऊस पडायला लागलाय म्हणून मी पूर्ण पॅक झालोय, तुम्हाला दिसत असेल. पूर्ण पाऊस खूप हळूहळू पण पडतोय, मधी मधी जोरात एक सर येते, त्याच्यामुळे मला रेनकोट घालायला लागलाय. जर का नाही घातला भिजून गेलो तर घरात मम्मी पप्पा माझ्या नावाने बोंबलत बसतील. सो मी आता तामिनी घाटातून, तुम्हाला व्ह्यू कसा वाटतोय तो मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. सो मी आता हेल्मेटला मोबाईल लावतो. पाऊस थोडा थोडा चालू आहे, मोबाईल भिजला तर काय माहीत नाही, बंद पडेल चालू असेल, पण वॉटरप्रूफ आहे. सो कमीत कमी अर्धा तास तरी आपण भिजत ठेवू शकतो. पण बघूया चेक करून, आपण चेक पण होईल तेवढाच मोबाईल आपला. तो चलो गाइस निकलते आपण. मला असं वाटतं कॅमेऱ्यावरती पावसाचे थेंब येतील, तो थोडंसं ब्लर दिसेल कारण की कॅमेरा उलटा आहे, तो पाऊस त्याच्यावरती पडणार आहे. आपण आता मुळशीमधून चालू केलं आहे आपलं मोटो ब्लॉगिंग. तुम्हाला आवाज कसा येतोय, क्लिअर येतोय की नाही ते सांगा मला कमेंट करून. समोर बघा आपल्या सह्याद्रीच्या रांगा चालू झाल्यात, दिसत असतील. ओ माय गॉड गाईस, समोरचा व्ह्यू बघा, फक्त समोरचा व्ह्यू बघा, एक नंबर. क्लासिक क्लासी विथ मासी, एक नंबर. हे बघा, हे शंकराचं मंदिर आहे, मस्त मंदिर आहे. येताना आपण थांबू, ज्यावेळी येताना येणार आहे त्यावेळी थांबू. एक इथे एक वरच्या साईडला वॉटरफॉल आहे, झाडामधून तुम्हाला तर दिसणार नाही,
बघा इथे गाड्या लागल्यात, सगळेजण इथे लावून गेले त्या वॉटरफॉलच्या. तो रस्त्यावरून दिसत नाही. हे बघा पाणी खाली येते त्याचं. आतापर्यंत काहीच मी फक्त ऐकलं होतं मोठं ब्लॉगिंगला मजा येते, पण ऍक्च्युअल मध्ये खरंच मजा येते. तुम्ही करून बघा. 250 रुपयाचं एक हेल्मेटचं स्टँड मिळतं. तुमच्या हेल्मेटला फक्त लावायचं त्याला आणि मोबाईल लावा, कोणता पण असू द्या, आणि एकटीच सुटा गाडी घेऊन एक नंबर मजा वाटते. मी तर पहिल्यांदाच आलोय असं एकटा. भारी वाटतं. पण पावसाळ्यातच मजा येते. फक्त पावसाळ्यात थोडाफार हिवाळा, उन्हाळ्यात नाही यार एवढं सगळं करू शकत. फायनली वॉटरफॉल चालू झालाय. हा बघा. हे नंगेतुंगे लोक सगळे आंघोळ करतात, मजा घेतात. तो काही फायनली मी खेडमध्ये पोहोचलोय. भाणा नाक्यात आता फ्लॅटवर गेलो होतो, पण मम्मी वगैरे सगळे गावाला आहेत. आता मी निघालो गावाला इथून. म्हटलं घरच्यांसाठी थोडंसं काहीतरी खायला घेऊया, म्हणजे आता पाऊस पडतो म्हटलं जरा गरमागरम वडापाव घेतो सगळ्यांसाठी. वडापाव तिथं ओपन आहे ते बघायला पाहिजे. तुमच्या भाण्यातला शेलार वडापाव एकदम फेमस आहे, आणि बापू वडापाव या साईडला शेलार वडापाव आहे. दोन्ही साईड काय काकी 20 वडापाव पाहिजे होते मला. 20 ते गाडीवरून मला नेता येतील काय? भिजणार नाहीत ना? कारण की माझ्याकडे कॅरी बॅग वगैरे नाही. लावून नेलं 20 किलोमीटर न्यायचंय म्हणून. हा चालेल द्या. इथून नाक्यातून, भरणा नाक्यातून त्या पेट्रोल पंपापासून लेफ्ट कडे आपला गाव आहे. इथून पहिलं गाव लागतं सुकिवली, आणि सुकिवली पासून पुढे मग स्ट्रेट आपलं गाव आहे वाडीबीड म्हणून. आणि हे इथे आहे ते आपलं घर. झाडांच्या मध्ये तुम्हाला नाही दिसणार, नंतर दाखवतो. बरं आहे ना संकेत? अरे बाप रे. अरे यार आता झालं हो बाकी मजेत ना? हो आता किती आहे? हाय 4 दिवस. 4 दिवस आहे ना, मग भेटू आराम. या बाकी तुझी आहे ना? हो. चल. रोजी आमची भुंकायला लागली. हो 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 हो. सो गाईज फायनली मी घरी पोचलोय. तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्यापासून नवीन नवीन ब्लॉग येतीलच. सो चॅनलला जे कोण नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो चलो बाय बाय.